राज्यात गोळीबाराच्या घटना सुरूच असल्याचं समोर येत आहे. वर्ध्यात रात्री गोळीबाराची घटना घडली. वर्ध्यात रात्री तरुणाने चुलत आतेभावाला गोळ्या झाडल्या. वर्ध्यातील दत्तपूर बायपास जवळ ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार वर्ध्यात सोमवारी रात्री 34 वर्षीय तरुणाने चुलत आतेभावावर गोळीबार केला. या तरुणाने दत्तपूर बायपास जवळील आरोपीने 3 राऊंड फायर केले. आरोपीच्या मांडीला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. राहुल वाघमारे असे आरोपीचं नाव असून हर्षल झाडे असे जखमी झालेल्याचं नाव आहे. गोळीबारातील जखमी हर्षल झाडे यांच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राहुलने हर्षलला दत्तपूर बायपास जवळ नेलं. त्यानंतर राहुलने हर्षलवर छोट्या बंदुकीने गोळ्या झाडल्या. आरोपीजवळ 10 गोळ्या होत्या. त्यापैकी 3 गोळ्या झाडल्या. त्यातील एक आरोपीच्या मांडीला लागली. या घटनेनंतर आरोपी फरार झाला. यानंतर हवालदार सचिन इंगोले यांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली. सध्या आरोपी सेवाग्राम पोलिसांच्या ताब्यात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांनी दिली. मांडीवर गोळी लागताच जखमी जीव मुठीत घेऊन मुख्य रस्त्याकडे पळत होता. मात्र आरोपी गोळ्या झाडतच राहिला. जखमी हर्षल हा पळता पळता पत्नीला भेटला. त्यानंतर पत्नीने तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात त्याला दाखल केलं. जखमीच्या प्रगतीवर रोष असल्याने आरोपीने गोळीबार केल्याची माहिती मिळत आहे.